नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी 6 वाजता निघालो रत्नागिरीला जायला. तर भाडं बिडं नव्हतं, तर गाडी जरा फॉल्ट दाखवत होती आणि गाडीची पहिली सर्व्हिसिंग पण बाकी होती. तर गाडीची आहे ना 7 सर्व्हिसिंग फ्री आहे शोरूम कडून. तर म्हटलं जाऊन येऊया. हे छोटं इंजिन सारखं चिन्ह दिसतंय ना, ते खरं म्हणजे गाडी चालू झाली ना की बंद होतं, आणि जर गाडीत काय फॉल्ट असेल ना तर ते चालूच राहतं. म्हणजे समजून जायचं की गाडीत काहीतरी गडबड आहे. तर आपल्याकडे एवढा पाऊस नव्हता. जसा रत्नागिरी एंटर झालो तसा मोठा धोधो पाऊस चालू झाला. रोड आहे ना एकदम मस्त झालाय. 1.5 तासात पोहोचलो. 7:30लाच पोहोचलो होतो. एवढ्या लवकर थोडी ना उघडणार आहेत. नंबरात रिक्षा लावून ठेवली. पहिलाच नंबर लागला होता, कोण आलं नव्हतं. म्हटलं लवकर तरी होईल. तर गाडी आहे ना सीएनजी वरती चालू नाही व्हायची, म्हणजे चालू व्हायची पण मध्ये मध्ये बंद पडायची. तरी सॉकेट दिसतंय ना, वायरिंगचं सेन्सरचं सॉकेट आहे कुठलं तरी, ते आहे ना लूज झालेलं, त्यामुळे गाडी मध्ये मध्ये बंद पडायची आणि चालूच नाही व्हायची. तर तुम्ही पण लक्षात ठेवा. तर तुमच्या बाबतीत पण असं काय झालं तर पहिले सॉकेट चेक करा. तर सगळं सेन्सरवरती असल्यामुळे ना स्कॅनर लावला की लगेच फॉल्ट समजतो. हे मेकॅनिकल दादा सोबत गेलो जरा ट्रायल मारायला. त्याला म्हटलं अजून काय असेल तर सांग, पण नाही बाकी ओके होतं. तर रत्नागिरी हातखांब्यामध्ये आपली एक आत्या राहते, ती सारखी म्हणते येत नाही. म्हटलं जाऊन येतो. फक्त भेटूनच येणार होतो. जेवायला नको नको करत होतो, पण जबरदस्तीने वाढलं मग काय नाही म्हणता येत नाही. घासभर खाल्ला आणि निघालो तिथून यायला घरी. तर येत्या वेळी मस्तपैकी कडकडीत ऊन पडलं होतं. एक बरं झालं, बरोबर 2:30 वाजता घरी आलो. तर चला आजच्या बरोबर एवढंच, भेटून एक व्हिडिओ मध्ये. तर काळजी घ्या.